आपल्या शॉप मध्ये सगळ्या कंपनीच्या अलग अलग व्हरायटीच्या अलग अलग फूड आहे। सगळ्यांचा रिझल्ट आपल्या आपल्या परीने सगळं एकदम बेस्ट आहे। आज मी तुम्हाला चांगली वस्तू दिली तर तुम्ही उद्या 10 लोक घेऊन येताना तेच 10 लोक उद्या 100 लोक तुमच्याकडे घेऊन येतील। कधी बी काही बी प्रॉब्लेम आला, तुमचं कुत्रा आजारी झालं, मला केव्हा पण कॉल करा, मी तुम्हाला सांगेन कसं आहे काय। त्यांच्यासाठी स्पेशल काही शॉप कडनं गिफ्ट पण असेल बी भेटन आणि फूड वरती थोडंफार डिस्काउंट पण भेट। शॉपला डिस्काउंट किती? आपण आज एजे पेट शॉपला आलेलो आहे जालन्यामध्ये। तर शॉपचे ओनर आहेत, आपण त्यांच्याशी भेटू आणि एक चर्चा करू त्यांच्याबद्दल, त्यांचा एक इंट्रोडक्शन घेऊ। शॉपमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत ते आपण बघू। चला मित्रांनो। नमस्कार सर। नमस्कार वैभव, काय बस आलो सर तुम्हाला भेटायला। सर आमच्या व्ह्युअर्सला एक तुमचं इंट्रोडक्शन हवंय आणि एजे पेट शॉप मध्ये आपण जे उभे आहोत, मी सांगू इच्छितो हे एजे पेट शॉपचे ओनर आहेत अक्षय जाधव म्हणून। सर तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या। सर माझं नाव अक्षय सुरेश जाधव आहे। मी एक 10 वर्षापासून जर्मन शेपर्ड जातीमध्ये ब्रीडिंग करतो आणि माझा छंद होता लहानपणीपासूनच की मी कुत्रे पाळावं। तर मी त्या छंदालाच काय केला, बिझनेस बनवून टाकला। तर मी 10 वर्षापासून स्पेशल जर्मनची ब्रीडिंग करत होतो। मी खूप पिल्ले वगैरे सेल केलेले आहे मार्केटमध्ये। तर मी आत्ता काय केलं, माझ्या कस्टमरची खूप डिमांड होती, ते मला विचारूनच सगळा खाऊ पिऊ घालायचे। तर तेच म्हणे तुम्ही काहून शॉप नाही टाकत, त्यांच्या डिमांडच्या नुसार मी शॉप टाकून दिली। तर आता कस्टमरला सुद्धा मीच हे देतो, फूड वगैरे सगळं मीच देतो आणि पपीज सुद्धा मीच सेल करतो। नाही बरोबर। आणि त्यांना एक मोटिवेशन त्यांच्या कस्टमरनेच दिले की तुम्ही पेट शॉप ओपन करा, तर आम्हाला सोपं पडेल बाबा, तुम्ही जे सांगाल तर घेतोय आम्ही। तर सरांनी कस्टमर काय करायचे सर, आम्हालाच विचारायचे, पिल्ले आपण द्यायचो तर कस्टमर काय करायचे, शॉप बंदी बी गेले कोणते बी तर आम्हालाच कॉल करून विचारायचे त्याला खाऊ काय घालायचं, काय करायचं। बरोबर आहे, बरोबर आहे। तर ते आम्हीच करायचं होतं। मग कस्टमरची डिमांड होती की सर तुम्हीच का दुकान नाही टाकत, आम्ही पिल्ले तुमच्याकडून घेतो, क्वालिटी चांगली असती, मग तुम्ही जे खायला देतो त्याने पिल्ले असे म्हणते। मग त्यामुळे मी शॉप टाकून दिली आणि मी फक्त जर्मनमध्ये काम करतो स्पेशल, पण तुम्हाला जितके व्हरायटीचे डॉग्स लागन ते सगळे मी तुम्हाला देऊ शकतो। आपल्या शॉपला अवेलेबल शॉपला कधी पण भेटन तुम्हाला। डॉग झालं, कॅट झालं, बर्ड झालं, सगळं भेटून सगळे पेट्स आपण इथं ऑल पेट्स अवेलेबल करून देऊ शकतो, सगळं अवेलेबल करून देऊ शकतो आपण एक दिवसाच्या टाइम। विशेष म्हणजे सरांचं जर तुम्ही ऐकलं असेल, सर बोलले की त्यांनी दिलेल्या पिल्लं जे आहेत त्यांच्या कस्टमरला यांनी गायडन्स दिलं। म्हणजे मेन मुद्दा असा असतो की एखादा कोणाला तरी पिल्लू देऊन टाकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पेट शॉपला जाऊन माहिती घ्या वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे मिसगाईड झाल्यामुळं पिल्लाचं जे फूड चेंज होतं, फूड चेंज झाल्यामुळं त्याला थोडंसं डायजेशनला प्रॉब्लेम येतो, डायरिया वगैरे, आणि गॅस्ट्रो म्हणून एक घातक आजार आहे, त्याच्यामध्ये पिल्लू दगावतं। जेव्हा कोणी 15-20 हजार रुपयाचं पिल्लू घेण्याचा प्रयत्न करतो किंवा पिल्लू विकत घेतो आणि जर त्याला चुकीचं गायडन्स भेटलं आणि जर का त्या पिल्लाला कमी जास्त झालं, कारण ते पिल्लू त्यांच्या घरी एक पाहुणा म्हणून आलेला असतो आणि तो पाहुणा इतक्या लवकर जाईल अशी त्यांना अपेक्षा नसते आणि चुकीच्या गायडन्समुळे काय होतं की पिल्लं मरतात। आणि डॉगची मॉर्टॅलिटी झाल्यानंतर जो ओनर असतो ज्यांनी पिल्लू विकत घेतलेला असतं तो म्हणतो की यानंतर मला डॉगच नाही पाळायचा। म्हणजे या चुकीमुळे असं होतं की एक डॉग लवर आपण संपून टाकतोय। तर त्यामुळं कधी पण आपण जर का डॉग घेतोय किंवा फूड घेतोय तर कोणी जाणकार असेल तर त्याची हिस्ट्री बघा की तो किती वर्षापासून ब्रीडिंग करतोय, त्याला ब्रीडिंगचं नॉलेज आहे, त्याला डॉगचं नॉलेज आहे, डॉगला कशा पद्धतीने खाऊ घातलं पाहिजे, पिल्लांना कशा पद्धतीने खाऊ घातलं पाहिजे, ह्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे। सपोज ब्रीडर पण आहेत पण काहींचा अनुभव कमी आहे, पण त्यांच्याकडूनही काही चुकीचं गायडन्स दिलं जातं आणि पिल्लं दगवण्याची शक्यता असते। इथं आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे की जे पिल्लू तुम्ही देताय
ते पिल्लू जेवढा त्याचा लाईफ स्पॅन आहे 10 वर्ष 15 वर्ष तर सायंटिफिकली सांगितलेलं आहे, पण तसं वयामान डॉगचं जास्त आहे. परंतु कसं आहे की चुकीच्या गायडन्समुळं, चुकीच्या खानपानामुळं, घरचं जेवण दिल्यामुळं डॉगचं जे जीवन आहे ती शैली थोडी कमी सर, झाली. हे खाण्यापिण्यानेच होत आहे सगळ्या खाण्यापिण्याच्याच गोष्टी, जसं हायब्रिडपणा आलेला आहे. तर ह्या गोष्टी आहेत आणि ह्या खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपण काय करतो सर, आपण आपल्या घरी जेव्हा पिल्ले होते, आपण पिल्ले 15 दिवसाचे झाले त्या टायमाला त्यांची डिवॉर्मिंग करतो. नंतर फिमेलची त्यांच्या आईची डिवॉर्मिंग करतो. नंतर आपण त्यांना सॅमोलॅक म्हणून एक हे आता त्यांचं पावडर त्याच्यावरती टाकतो. पिल्ले एक 4-5 दिवस ते चालू करतो. मग दम्मादम्मानी आपले असे स्टार्टर येते मार्केटमध्ये अलग अलग कंपनीचे भरपूर, तर आपण स्टार्टरवरती शिफ्ट करतो पिल्लू. मग स्टार्टरवरती झाल्यानंतर आपण त्याला हे खायची दम्मादम्मानी आदत लागती. मग तवा पिल्लू प्रॉपर 45 दिवसाचं होतं तेव्हाच आपण कस्टमरला देतो. म्हणजे तो आपण पुरं चेक करतो पिल्लू की पिल्लू खातंय का व्यवस्थित, कसं आहे, काय Digestion बरोबर होती, आहे काय काय होतंय, तेव्हा आपण कस्टमरला देतो. नाही तर भरपूर लोक असे आहे मार्केटमध्ये, ते एकदा पिल्लू घेतात, देऊन टाकतात, नंतर त्या पिल्ल्याचं फ्युचर काय काय कोणाला काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. तर आपण नाही, पुरा डॉक्टर- प्रॉपर चेक करून देतो. Yes, yes, yes. आणि त्याच्यानंतर मग कस्टमरला दिलं बी तर कस्टमरला हे सांगून देतो, त्याच्यामध्ये कधी बी काही बी प्रॉब्लेम आला, तुमचं कुत्रा आजारी झालं, मला केव्हा पण कॉल करा, मी तुम्हाला सांगा कसं आहे. म्हणून आपल्याला कस्टमर किंवा कोणत्या डॉक्टरांकडे तुम्ही जा, तुम्हाला तिथं कन्व्हिनियंट पडेल आणि तुमचं जे काही आजाराचे सिम्पटम्स आहेत ते तिथं तुम्ही निदान करू शकता. कस्टमर आपल्यासाठी देव आहे आणि नाही, बरोबर आहे, आपल्याला बरोबर देणं आहे. आवश्यक आहे. कारण काय भाऊ माहिती का त्याच्यात, कधी आपण आज फसवलं तर उद्या कसं आपल्यापाशी कस्टमर येत नाही. आज मी तुम्हाला बरोबर. चांगली वस्तू दिली तर तुम्ही उद्या 10 लोक 10 घेऊन लोकं येताना, घेऊन तेच 10 लोक उद्या 100 लोक तुमच्याकडे घेऊन खरी येतील. गोष्ट. बऱ्यापैकी एक नॉलेज शेअर झालं या सेशन मध्ये. तर सर, आज आम्ही तुमच्या शॉपला आलो आहोत. तर शॉपमध्ये बरीचशी व्हरायटी आहे. तर आपल्या शॉप मध्ये सगळ्या कंपनीच्या अलग अलग व्हरायटीच्या अलग अलग फूड आहे. सगळ्यांचा रिझल्ट आपल्या आपल्या परीने सगळं एकदम बेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला यांच्या ॲक्सेसरीज लहान पिल्ल्यापासून मोठ्या लोक सगळे आहे आपल्यापाशी. नंतर आपण फिश वगैरे पण देतो. नंतर मग बर्ड झाले, कॅट झाली, ऑल ॲनिमल आपण, ग्रेव्ही झालं, त्याची कॅल्शियम बोन झाले, ट्रीट झाल्या, लय हे म्हणजे वस्तू एक त्याच्यामध्ये. परिपूर्ण पेट शॉप असं म्हणता येईल की इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. डॉगच्या शॅम्पू पासून, बिस्किट पासून तर सगळं कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. आणि सर, एकदा आपल्या शॉपचं लोकेशन सांगा. सर, आपली शॉप जालन्यामध्ये RP रोड, बडी सडक, राम मंदिरच्या बाजूला, कालीकुर्ती चौक, AJ पेट शॉप म्हणून आपली शॉप आहे. आणि सर, आता एक शेवटचा मुद्दा, सरांचं शॉपचं लोकेशन सांगितलं, त्यांचं इन्फॉर्मेशन पण दिली की त्यांचं सेल्फ स्वतःचं ब्रीफ पण दिलं. सर, सगळ्यांचं एक व्ह्युअरचं एक व्हिडिओ बघण्याचं एकच कारण असतं, शॉपला डिस्काउंट किती? सर, आपल्या शॉपला सगळ्यात जास्त डिस्काउंट आहे. जसंच आपण ॲक्सेसरीजवर 25% ऑफर देतोय. ओके. आणि फूड वरती, ऑल कंपनीच्या फूड वरती, शॅम्पू वरती, सगळ्यावरती आपण 15% ऑफर देतोय. म्हणजे आपण कस्टमरला एकदम कमीत कमी मध्ये फूड वगैरे प्रोव्हाइड करतोय. आणि सर, माझी एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी हे व्हिडिओ बघून येतील त्यांच्यासाठी काही वेगळं मार्जिन असेल का? तुमचं नाव घेतलं तर वैभव भाऊ, अवश्य आम्ही त्यांना जास्त, आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आहे तर त्यांच्यासाठी स्पेशल काही शॉप कडनं गिफ्ट पण असेल भेटन आणि फूड वरती थोडंफार डिस्काउंट पण भेटन. तर नक्की या शॉपला व्हिजिट करा, AJ पेट शॉप. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सर. थँक्यू सर.